अक्कलकोटमध्ये असे 3 ठिकाणं आहेत. नमस्कार मित्रांनो, मी प्राची. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फायनली वेलकम बॅक बोलू शकते, म्हणजे तो फर्स्ट व्हिडिओचा जो पार्ट होता तो संपला आहे आणि छान वाटतंय. आणि मागच्या ब्लॉगपेक्षा मी याच्यामध्ये थोडी जास्त कम्फर्टेबल वाटते, बिकॉज मी कॅमेरा फ्रेंडली झाली आहे थोडं. आणि सो आता मी आहे स्टेशनवर, पाचोऱ्याच्या स्टेशनवर, कारण आम्ही जातो आहे. नाही, ते थोड्या वेळात सांगते. सो आता ॲक्च्युली आमची ट्रेन ॲक्च्युली सकाळीच होती 6 वाजता, जी 8 तास लेट झाली आहे. सो ऊन लागत आहे, ऊन. निघाली ना शेवटी फिरायला जायचं लावून दिलं होतं एक सारखं. फिरायला थोडे चाललो आपण. ते काही असं कुठे का असे ना, दर्शनाला म्हणा, फिरायचं म्हणा, घरातून सांगितलं नाही मी अजून कुठे जातोय असं. ते थोड्या वेळात सांगते. सस्पेंड आहे का? सस्पेन्स. हो शेट. आमची ट्रेन अजून पण नाही आहे. 6:30 वाजता येणार आहे आणि आम्ही आता स्टेशनवर वॉक करते. काय काढते कंटाळा येऊन गेला. सकाळची गाडी नाही. आली, फायनली आली. छान मेथीची दशमी आणली आम्ही आणि थोडं सॅलडमध्ये पण आणलं आहे, गाजर वगैरे. आता जस्ट आमचं खाऊन झालं आहे ट्रेनमध्येच. आणि मी जरा वेगळ्या पोझिशनमध्ये दिसते, कारण मी आता झोपली, मोबाईलवरती लावून दिला आहे. आणि आता थोडा वेळ झोपणार, कारण आता ट्रेन आम्हाला रात्री 12-1 वाजता सोडेल सोलापूरमध्ये. जिचा टाईम होता 6:40ला सोलापूरमध्ये सोडण्याचा. थोडा वेळ ती लेट झाली आहे गाडी. मम्मीला पण मिडलवाली सीट आहे, पप्पा अपरवाली सीटवर बसले. मम्मी आता खाऊन झोपलोय. आता मोबाईल आराम वाटायचं मला. खाऊन असं झोपायचं घरात, एवढं काम. असं बॅटरी नको लावून मला बोलता येत नाही. का बरं बोलता येत नाही? खाऊन मी डायरेक्ट झोपली, असं आराम वाटतंय ना. आता घरी मला कसं खाऊन स्वयंपाक करा, जेवण करा, भांडे धुवा. लग्नाच्या नंतर फिरायला जा इज अ बिगेस्ट मिथ. फिरायला पण मुलींना, बायांना. आत्ता जर आम्ही स्टेशनवरून बाहेर आलो आणि जर आता ऑटो रिक्षा वगैरे बघतो, म्हणजे आम्हाला बसस्टँडला सोडतील. सकाळचे 3 वाजले, गाईज लिटरली कोणीच नाही आहे. आणि आता आम्ही रूम वगैरे बघतो आहे, सो दॅट आम्हाला आंघोळ वगैरे करून मग काकड आरतीला जायला मिळेल. बघू शकतो अगदीच असं काही नाही आहे, थोडं टॉयलेट बाथरूम वगैरे आहे इथे, आणि थोडं रेस्ट वगैरे करायला गादी वगैरे पण आहे. एवढं सकाळी सकाळी सुरू पण होऊन गेलं इथे.
पुढे बंद आहे मी इथेच. आपल्या पहिले लोक 4 वाजेच्या खूपच गर्दी लागते. 5 वाजेची आरती असते ना, काकड आरती. मध्ये गावात भेटतो. काय माहिती आता, खूप मोठी लाईन आहे. खूप मोठी लाईन आहे. आता बघू तिथे जायला मिळते की नाही आतमध्ये, बघू. हे नव्हतं आधी. सकाळच्या काकड आरतीला पण एवढी गर्दी. स्वामी भक्तांना मानसिक नाही करतो. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की चला पुढे चला. वाटत थांबू नका, गर्दी करू नका. दर्शन घेऊन पुढे चला. आपण डायरेक्ट मध्ये गेलो. परत एकदा दर्शनाला चाललोय आम्ही अजून, कारण गर्दी खूपच कमी झाली. तेव्हा जास्त होती आरतीच्या वेळेला. किती छान वाटतंय, प्रसन्न पण वाटतं एवढं सकाळी सकाळी. गर्दी कमी झाली खूपच. परत एकदा दर्शन घेऊ. चाय टाइम. असा चहा मला खरंच आवडत नाही. पण आज काय माहिती गॅस वाटतोय, थंडी पण आहे. मी क्रीम रोल घेतलाय. नुसता चहा जात नाही मला, त्याच्याबरोबर टोस्ट घ्यावा लागतो. ओके.
ओके. सो आम्ही 2 वेळेस दर्शन घेतलं. एक वेळेस आरतीलाच ते तुम्ही बघितलं आणि दुसऱ्या वेळेस गर्दी खूप कमी झाली होती. सो आम्हाला एकदा व्यवस्थित परत दर्शन घ्यायचं होतं. सो आम्ही परत गेलो दर्शनाला. दर्शन खूप छान झालं आणि मग त्यानंतर आता अक्कलकोटमध्ये असे 3 ठिकाणं आहेत जे आय थिंक काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना नाही माहिती. सो ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच. वाडप्पा मठ म्हणतात त्यांना. हं. वाडप्पा मठमध्येच म्हणजे त्याला गुरुमठ पण म्हणतात. कारण की बाळप्पाचं आणि स्वामींचं गुरु शिष्याचं नातं होतं. हं. त्याच्यामुळे गुरुमठ सुद्धा त्यांना म्हणतात. गुरु मंदिर. गुरुमठ मंदिर नाही, तिथं तिथं लिहिलंय त्यांच्या याच्यावर गुरु मंदिर असं. तर तिथे 1-2 नाही, भरपूर म्हणजे असं 35-40 पावलं पूर्ण जे मठ आहे ना, त्या मठामध्ये उमटलेले स्वामी. बाकीचे दिसत आहेत, बाकीचे दिसत नाही. आणि ज्यांची मनापासून श्रद्धा असेल, स्वामींचं नामस्मरण जर केलं तर आपल्याला ते पावलं दिसतात आणि स्वतः ते पावलं अगदी जवळून निरीक्षण करता. 2017 मध्ये सांगितलं त्यांनी, तिथल्या सेवेकरांनी 2017 मध्ये ते मठाचं इलेव्हेशनचं काम करणार होतं. त्याच्या अगोदरच स्वामींनी रात्री हा दृष्टांत दिला. म्हणून जसं आहे तसंच ते मठ ठेवण्यात आलं. म्हणजे चौकोन पाणी कुठे असं पाणी हे चौकोन का? पण आपल्याकडे दिसत नाही. हे चौकोन पाणी हे जे व्हाईटमध्ये केलेले आहेत ते. हे बघ ना ग मी. पप्पा थोडंसं तिकडे सारखा बरं उजळ. हे बघ इथे लाईन दिसते अशी. हे बोट. 2017 इथलं नाही दिसत. हे दिसतंय. हा इथले पण 2 स्पष्ट दिसत आहे इकडून. हा वाला बघ इथे. मग दाखवला ना. हे बघ इथे पण. हे जे थोडं ब्लॅक ब्लॅक दिसतंय ना ते. हे बघ इथे थोडं ग्रे कलर मध्ये दिसत. हा तो केवढा आहे. स्वामींचा मूळ फोटो दाखवला इथे. हे बाप्पा महाराज होते आणि हे स्वामींची दादी दाखवली. हे बघ आजू अंगठा आहे असा एवढा पाय आणि हे आपण ते
पादुकांमधला तो बोट असतो ना तो उंच तो दिसतोय. एवढा. त्यावेळी ते पावल्या म्हटल्यामुळे ते रिनोव्हेशनचं काम बघितलं. म्हणजे फक्त स्टाईलचं का पूर्ण? नाही नाही खालचे ते वाटतं काय करण्यासारखं नाही, काय तिथं काय बदल करायचं पहिले जसं होतं तसं स्वामींच्या काळात हे हे सर्व असंच आहे, काहीच बदल नाही. 1901 पासून असंच आहे, काही बदल नाही याच्यामध्ये. जसं आहे का? चोडप्पाच्या घरी ठेवलेले जे वस्तू आहेत 4-5 वस्तू त्या पण आपण त्यांच्या वाड्यामध्ये जाऊन बघणार. स्वामी समर्थांचे त्या वस्तू आहेत आणि ती ऑटो रिक्षावाले तुम्हाला इथे सोडून देतात. सो तुम्हाला हा बोर्ड दिसेल समाधी मठचा. इथून आतमध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला दिसेल. मी दाखवतो पुढे जाऊन. हे असं मंदिर आहे इथे समाधी मठ. पंचवाडा 21 वर्ष या वाड्यामध्ये स्वामी राहिले. 47 वर्ष समाधी. चोडप्पांची 5वी आणि 6वी पिढी चालू आहे. टोटल 168 वर्ष झाली. आणि हे आहे तिसरं ठिकाण. जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा आले होते तेव्हा स्वामी खंडोबा मंदिरमध्ये आले होते फर्स्ट टाइम. खंडोबा मंदिर हे ना बस स्टॉपच्या लाईक जवळच आहे, म्हणजे एकदम समोर आहे बघा, तुम्ही बघू.